नमस्कार माऊली, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. डेलचा अभ्यास करत बसला होता आणि रात्री 12 वाजता लागली आम्हाला भूक. आज मेसला जेवण चांगलं नव्हतं म्हणून पोटभर जेवण केलं नव्हतं म्हणून आम्हाला माहिती होतं की यार रात्री भूक लागलच, म्हणून आम्ही आधीच तयारी करून ठेवली होती. माऊली आणि गणभाऊनं आमच्या ड्रीम सिटीमधून रात्री भिजत जाऊन मॅगी आणली होती. पण काय करावं यार, माऊली भाऊन बोलून दाखवलं, आम्ही तुझ्यासाठी रात्री 12 वाजता पावसात भिजवून मॅगी आणू आणि तू आम्हाला लॅपटॉप पुसायचं कापड मोबाईल पुसायला देऊ नये. एवढीच का आपली दोस्ती? काय जायला लागले यार. मग काय वाटले सगळेच कागद. बरं बाकी सगळं जाऊ द्या, आपण आपल्या मॅगीकडे येऊ. तेल टाकलं, कांदा टाकलं, टमाटर टाकलं असलं काय सांगत बसणार नाही, कारण मॅगी तर सगळ्याच बनवत होत्या, फक्त मला बनवता येत नव्हती. आणि मी लाईफ मध्ये ही दुसरी मॅगी खायला. पहिल्या वेळी हरिभाऊन बनवली होती तेव्हा खाली होती. पण मॅगी बरे तिखट शेवळ्या असतात. आमचे ताता एकदम बिलाट बनवतात तिखट शेवळ्या. परभणी साईडला शेवळ्याला बोटे म्हणतात, पण लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिवकर यांना नक्कीच माहित आहे शेवळ्या म्हणजे काय. ही जगातली पहिली मॅगी आहे जी 2 मिनिटात नाही तर बोलत झाली. बस झालं बोलणं, चला मॅगी खाऊ. पण मॅगी खायला तुम्ही न घेऊ. काही गोष्टींना फक्त बघून खुश राहावं लागतं, पण जर बघून खुश राहणं नाही गेलो तर तिला मिळवण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत करावं लागते. तर तुम्ही पण बनवून खावा तुमच्या घरी. कसं बनवायचं हे तर व्हिडिओमध्ये बघितलेच. तर माऊली भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. जय शिवराय.